सर्गरम्य कुंभार माट नगरी एक गुणवंत जन्मला, एक गुणवंत जन्मला. मंदार साहेब या नावाने समजला. मंदार साहेब या नावाने कुंभार माट नगरी एक गुणवंत जन्मला, एक गुणवंत स्वभाव त्यांचा साधा भोळा, भक्त सारे होती गोळा. हरिनामाचा झेंडा घेऊन फुलला भक्तीचा मळा. फुलवेला भक्तीचा मळा, फुलवेला भक्तीचा मळा. हो, पक्ष जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो, एके जरी 4 असले जिंकणारा एकच असतो. वारं कुणाचाही असतो, डाक फक्त लुडवे कुटुंबियांचाच असतो, कुटुंबियांचाच असतो. जोरदार टाळ्या जरा होऊन जाऊन जरा त्यांच्यासाठी म्हणून सांगतोय. स्वभाव त्यांचा साधा भोळा, भक्त सारे होते गोळा. हरिनामाचा झेंडा घेऊन फुलला भक्तीचा मळा. सर्गरम्य माधवन नगरी, सर्गरम्य माधवन नगरी एक आदर्श ध्यानी घडविला, एक आदर्श ध्यानी घडविला. या नावाने समजला. एक गुणवंत जन्मला, एक गुणवंत जन्मला. या नावाने धमकी देता. तुमका माहिती ह्यांच्या धमकीत मी घाबरत पाहिजे. अरे जिंकून देखील शेषची सारी अजमल कसा रडला होता, जिंकून देखील शेषची सारी अजमल कसा रडला होता. त्याला मराठी माणूस आपला तुकाराम मुंबळेच रडला होता, मुंबळेच रडला होता. तुका देत आहे गोगल, तू लावतो का काय? नको, ऑलरेडी आहे, रेडी आहे. बघा तिथे लहान मुलं आहेत बाबा, काय म्हणतात बघा. गणपती वरणार सांगतात ते गाणं आहे एक बघा, ते लहान मुलांसाठी. आमचे पप्पानी गणपती आणला, आमचे पप्पानी गणपती शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती. एवढं
हा इकडे बघा, समोरून बघलात तर वाटतं विनोद खन्ना, पाठीमागून बघलात तर वाटतं राजेश खन्ना, आणि पोटाकडे बघतला वाटतं वडारे अण्णा चनपचन गौडा. अरे घुंगर माणिक कुड नव्वा चंदक चंदिना तंगी नीरगी बंदिना चनपचन गौडा. अरे आमच्या बाजू भुई बावडा, त्याच्या पुढे गगन बावडा. क्या देखता है, इधर देखता है उधर देखता है, क्या देखता. पप्पानी आमका आणलो. हा आमका आणलाय आणि आजाद कोणी आणलाय. त्याच्या पप्पानी आजी सगळ्या पोरगी किती हुशार आहे. अरे तुझ्या पोरीत काय म्हणते बोलतात लगे. तुका ह्यो समोर जाणकार तू असत अभ्यासालो म्हणता मी वाघ असोय. हा वाघ आणि ते दुसरे दोन वाघ, ह्यो वाघ मोठो आमच्याकडे इकडे शेळकीचो वाघ झोपलो वाटता. हा आता गप्पा, तू रडू नको, काय काळजी करू नको, बस तुझ्यावरनं गाणं घेतोय. अरे रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी, अरे मी पाण्याला जाते, गोळा तुला गायाला देते, लोण्याचा गोळा तुला गायाला देते, याचा तुम्ही भजन ऐकलात. सुरुवातीचा जो आलाप बघलात नाही, एका तो रेडो बसो ओरडता, एकदम रेखता, म्हणजे केवढ्या रेखता, ते काहीतरी स्वरात जरा आवाज लाव. तो सांगता माझ्याकडे काय नाही, शिरसाटकडे काय नाही, आता चष्मे काढतलो आणि जरा थोडं नाचतलो हलवतलो आणि मग झाला म्हणता भजन. ह्याचा आधी भजन बघलात काय, स्वराचो याचो काय पत्ते आहे काय काय नाही, स्वर याचो आवाज लागणार नाही, ह्या मुळात आहे मी कोणाको जमत ना, कोणाकी जमत नाही. मग एवढे स्टॅलेंट लागतात ऐक नाही, एवढा आता हलवीत काय बघा, मी हलवतोय तेवढा बघा. म्हणा माझ्या गाडीचा आलो या मैदानात, गाडीचा आलो या मैदानात, एवढा हलवून दाखवायचा, कवटा फुट्टी कवटा. हो एका जमतला काय, रामायण महाभारत धडे धडे श्रीकृष्णाचा काय ना काय सांगतलो. आता मागी गणेश चतुर्थीला थोडा सांगला, पुढे काय सांगला नाही. मळीपासून गणपती तो खायचो, काय खायचा ह्या काय नाही. लहान मुलांना जरा दे ना अभ्यास काहीतरी. सांगतो गणपती बसले उंदरावर, उंदराच्या झाल्या तांगड्यावर, काही दिवसांनी ह्याच्या पण वर होत बाऊला. मगाशी आपलं ऐकून घेतलंय, हो म्हणालो काय काय येत नाही म्हणालो. अरे येत नाही तरी पण आता बारी होत ना, ह्या महिन्यात जवळजवळ अर्धा बारी होत. आता उद्या वैभवडीला आहे, काल झाली, काल पुजारी बुवा होते, उद्या वैभवडीला योगेश पांचाळ आहे, परवा डोंबिवलीला आहे पुजारीच आहे, परत जोईला आहे, परत लोके बुवा आहे, गुंडू सावंत बुवा आहे. असं काहीतरी पाहिजे ना. हलवलीला कधी आहे, कुठे हलवली हलवली, हा हलवली हलवली हो जाणार आहे, कणकवली वरून हलवलीला जाणार नाही, वाकवली टेकवली. हलवली कुठे आहे, अरे तुला बघायचं आहे तर चल ना मग. हलवली कुठे आहे, गुहागर मध्ये आहे. वाकवली कुठे आहे, कडवलीच्या बाजूला वाकवली आहे, आणि त्याच्या बाजूला पुढे गेलात की दापोलीला कुदवली आहे. अरे काय एका माहितीच नाही काय, फिरलेलोच नाही तडे, एका कुणी तकडे घेऊन गेलेलो नाही. घाबरत म्हणता उगाच अगोदर
घाबरून मरता. मी शिक्षण बरोबर भारी घेणार नाही. अरे तू ज्यांचा शब्द देतो तो शब्द आधी पहिलं पाळून शिक, त्याच्यानंतर रामायण महाभारत सांग. अध्यात्म तुला चांगला, अभ्यास चांगला, पण असा कोणाला काय फसवायचं नाही. 2 दिवस झाले की मी आता येणार आहे. अरे काय व्हायचं त्या मैदानात आपल्या काय थोडीच मारामार करूच्या. रात गई बात गई, एवढ्याच लाडू आणि लाडू चुडू. चिवड्यात लाडू. ही दोस्ती भारी आहे. ह्या दोस्तीसाठी गाणं घेऊ. हे दोस्त ही तोडेंगे तोडेंगे दम मगर तेरा साथ ना. लक्षात घे, मॅडम आमच्या उमेदवार आहेतच, ह्या मतदारसंघामधून विजय होणारच आहेत. पण त्याबद्दल सुद्धा तू काहीतरी एकतरी गाणं तरी बोलायचं ना. जरा झोपलो झोपला की संपला बघ. माट नगरीची आमच्या शान, लुडवे ताईंचा देवान, लुडवे बहिणींचा देवान, लुडवे बहिणींचा देवान. लुडवे बहिणींचा आजची गाठी त्यांची भारी, संग करण्याचे पटत नाही, करण्याचे बदल नाही, करण्याचे बदल नाही. आजची गाठी त्यांची भारी, काम करण्याचे पद्धत नाही, करण्याचे बदल नाही, करण्याचे बदल नाही. शिविले मनात ज्ञानी स्थान, शिविले मनात ज्ञानी स्थान. आमचा कसा आहे की लाखो करोडों की भूल, जेब में आला तो गुटी गुल. एकदम शांत फ्रेंड. काय येतं नाही काय नका माहित नाही, पण तू काहीतरी जादू करू आणतोय. बघ वकडे रंडू मुरू आलू नारू ऐदू मध्ये तमध्ये फू फू फू. अजून एवढे मुलात हुशार आहे, टॅलेंट आहे. इंग्लिश मध्ये बघ, या जरा इंग्लिश गाणं साधारण त्यांच्याकडे घेते, बघूया जमता काय इंग्लिश. डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही, डब्ल्यूई म्हणजे सर्व, म्हणजे सर्व, डब्ल्यू म्हणजे आता, डब्ल्यू म्हणजे आता.
पाहिला पंढरीचा जरा मंडळी बंद होऊन जरा वन्स मोर बघा वन्स मोर बुवा तुझ्याकडे पण इंग्लिश का नाही आता म्हणतो थोडा आहे मान पण तुम्ही थांबा तो हळूहळू एक सूत्र सोडतलो हे तू घाबरू नको रे असं रवलंच की भ्यालच की माका भीती वाटता काय म्हणायचा काय नाही म्हणायचा कॅट कॅट नो रॅट डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही डब्ल्यूई उई म्हणजे आम्ही उई म्हणजे आम्ही म्हणजे सर्व म्हणजे सर्व म्हणजे NOW नाव म्हणजे आता NOW नाव म्हणजे आता NOW नाव म्हणजे आता पाहिला मी पाहिला मगाशी बोललो मी काय लिहून घेणार नाही पॉइंट अजिबात आता बघा पेन सारखं लिहित आहे पॉइंट अजिबात बाकी तुझा व्याकरण चांगला आहे आणि काय तर खायला लिपी पण भारी आहे संस्कृत लय भारी हा त्याच्यात हुशार असतो काय हरकत नाही तुका त्याच्यात मार्क दिले मी पण जरा स्वराजवळ जायचा प्रयत्न कर कारण नाका असं वाटतं की पेटीची गरजच नाही तुका आणूच नका असं वाटतंय बहुतेक आता तो सांगतलो कदंबुवांचा सांगतलो याचा त्याचा सांगतलो हा कदंबुवांचा तुम्ही गाताय काय गाताय हे गाताय ते गाताय बघ कदंबुवांचं काय आहे ते वृत्तपणी आली जरा शरीर कापे थरथरा आली जरा शरीर कापे थरथरा आली जरा शरीर कापे थरथरा आयुष्य गेले पंचरत्न होऊन गेले होते ते हरिबंधाची शान प्रत्येक माणसाला त्यांचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्राने राखला त्यांचा मान अशा या पंचरत्न बुवांना तुम्हाला सर्वांकडून लाख लाख सलाम लाख लाख सलाम हरिनामाची गोडी जरा चाकावी थोडी भक्ती रसा फुलोरी रंगून जाऊया भजरी हरिनामाची गोडी जरा चाकावी थोडी भक्ती रसा फुलोरी रंगून जाऊया भजरी माझ्या नगरीत जुडवे कुटुंबियांचा उत्सव हा रंगला उत्सव रंगला बापाचा पूजन
पूजन करूया पराण भक्तीत रंगुनिया बापाचं पूजन करूया पराण भक्तीत रंगुनिया बापाचं पूजन करूया पराण भक्तीत रंगुनिया हरिनामाची गोडी करता गावी गोडी आहा भगीरथ उलोडी रंगू जाऊया मानवाला नगरीचा कुंभारवाद्य गावाचा उत्सव हा रिंगला कुंभारवाद्य नगरीचा लुडवे कुटुंबियाचा उत्सव हा रिंगला बापाचं पूजन करूया पराण भक्तीत रंगुनिया बापाचं पूजन करूया पराण भक्तीत रंगुनिया बापाचं पूजन करूया पराण भक्तीत रंगुनिया या कुटुंबाची कीर्ती महान 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 पाहावया हो आले जन पाहावया हो आले जन पाहावया हो आले जन पाहावया हो गेली 16 वर्ष या ठिकाणी नामस्मरणाची सेवा गणरायाची सेवा करतायत लुडवे कुटुंबीय जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जरा होऊन जाऊ दे खरोखरच अतिशय सुंदर दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करतात 7 दिवसाचा हा मोठा गणेशोत्सव मागी गणपती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण भाविक आज या ठिकाणी तुम्ही थांबलात तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देतोय तुमच्यासाठी एकच सांगू इच्छितो की शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य आणि तुमच्यासारखे भजनी श्रोते दोन्ही बुवांना लाभलं हेच आमचं पुण्य हेच आमचं पुन्हा एक तुमच्याकडे एक झलक या ठिकाणी खरोखरच पण तुम्हाला एकच सांगावंसं वाटतंय की आपल्या आई वडिलांची सेवा आयुष्यामध्ये करा तुम्हाला काय कमी पडणार नाही आहे कारण जिच्या उदरामध्ये जन्म होतो ती माता आज आपण हे जग पाहतोय ती आई वडिलांची कृपा आहे मंडळी आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आईसारखं दैवत दुसरं कुठेही नाही आहे आईचे उपकार आपण फेडू शकत नाही आहे बघा म्हणून तुम्हाला सांगतोय की जिच्या उदरामध्ये जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरामध्ये अस्त होतो ती माता एका वेलांटीचा फरक आहे मंडळी देवाची सेवा पण आईला मिळवता येत नाही पण आईची सेवा करून नक्की देवाला मिळवता येतं म्हणून आईसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ आईसाठी गाणे या ठिकाणी सादर करूया आई माझी मायेचा सागर लातीने जीवनाकार आई माझी मायेचा सागर लातीने नंतर मराठी माणसासाठी या अवतार घेतला भूमीवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अवतार घेतला जोरदार टाळ्या बाळासाहेबांसाठी मंडळ जरा होऊन जाऊ दे कारण सत्ता नसताना दिलीपर्यंत धबधबा होता पाण्याला पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता डोळ्यातून वाहणाऱ्या आसवानाच मुभा आहे कारण साहेब तुमच्यामुळेच आज मराठी माणूस ताट मानेनं उभा आहे ताट मानेनं उभा आहे जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय हो एकच फाईट पण वातावरण काय फ्रेंड झोपलो होय जरा थोडंसं आता झोपायचो नाही आता जोर धरतो बघा गजरात तुम्ही फक्त थोडं टाइम थांबा अजून बघा आता तो चष्मेचा सांगतो पण तुम्ही काय ऐका नका त्याचा द्या तर उत्तर सांगतो पण त्याचा एकच ट्रॅक आहे त्या ट्रॅक मध्ये जा काय असं ता सांगतो तुमका माहिती त्याचा कसं आहे खुल्यात छान लावा आणि माका बैल म्हणा
अशी यांची परिस्थिती आहे. म्हणून तुमका सांगले बघा, एक तुमच्यासाठी पुन्हा एक थांबल्याबद्दल पुन्हा त्यांना सांगला ते खेळण्यातले पोरग्यांचे चष्मे असत, त्या पोरग्यांचे नाही, हे इंग्लंडचं एक आहे, थायलंडचं एक आहे, एक आहे आणि युगांडाचं एक आहे. तुका घ्यायचो वयो मग लावता घ्यायचो तो तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना मदक बरफी तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना मदक बरफी तेरी झलक शरफी श्रीवल्ली नैना मदक बरफी तेरी झलक शरफी श्रीवल्ली बातें करे दो हंसी तेरी झलक शरफी श्रीवल्ली पुष्पाची मोटी बहन शांताबाई की चलने की आवाज आप सुनी है? शांताबाई ऐसी बाई हो आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. क्या समझा क्या? हवा टाइट. ती बात काय बोलणार आहे तो बघा, म्हणजे एवढं सिरियस घेता. आता तो सांगतो तुला भजन करू येणार आहे, तुला ह्या करू येणार, तुला तलवार मी आणलेच नाही तर तू कशी म्हणतो तलवार आणल्या? कोणाची कापूच्या, तुझी कापूच्या की माझी? ते म्हणतात तुझी कापून टाक त्याची. मग आता कसा मी तलवार आणलेच नाही. दोंड्यार बागवा लय हुशार बाबा. आमच्यापेक्षा दोन्ही भुवनपेक्षा मुलं हुशार आहेत आजकाल. मग ते लय हुशार आहेत. तसे तुमका माहिती नाही ते हुशार आहेत. त्यातलं एक पूर्व झोपलो आणि बर्थडे होतो आहे ना. बर्थडे तुमच्यापैकी कोणाचा होतो काय? हा जरा बघूया, जरा गाणं जमतं काय बघतोय? आज पण हा त्याचं नाव काय? काय रे? पारस. पा म्हणजे पारदर्शकता, र म्हणजे रखरखत्या उन्हात काम करणार, स म्हणजे श्री म्हणजे श्रीकंठ खाणार, असं काहीतरी सांग ना. काय बघितलं होतं हळदकडे? अरे वड्यासात पिंपळात लावू होई. हळद देखताय, तिकडे देखताय, उधर देखताय, इधर देखताय, क्या देखताय? नाना. वा वा. चिवड्यात लाडू आपल्या दोस्तीसाठी व अभिषेक शिरसाट यांचे बंधुराज शुभम शिरसाट. वा शुभ मुहूर्तावर सावधान. झालाय की नाही अजून? हा होणार काय टेन्शन नाही. बघले हा शु म्हणजे शुकशुकाट, शांतता, शुभ लाभ. भ म्हणजे भयभीत होणार नाही. मुळीच नाही तुमच्यासारखे भयभीत होणार नाही. मग म्हणजे मर्म जाणार ते शुभम. जोरदार टाळा त्यांच्यासाठी होईल. शिरसाट श्री म्हणजे शिरा खाणारे आम्ही. हा शी म्हणजे
कारण कोकणची पोरं आम्ही झुंज आमची वाघाशी, न्यायासाठी लढतो आम्ही नाते आमच्या त्यागाशी, माणूस काय आमची जात मराठी आमचा थाट, आमच्या मग पुरी 60 हे केलं तर 59 म्हणून आणाव शिर 60. धन्यवाद धन्यवाद. याच्यावरून या ठिकाणी हा मुन्नी बदनाम होई डार्लिंग, मुन्नी बदनाम होई. 51 रुपयाचं इनाम झालेलं आहे. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग, बदनाम हुई डार्लिंग, बदनाम हुई डार्लिंग, बदनाम हुई डार्लिंग, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग, बदनाम हुई डार्लिंग, बदनाम हुई डार्लिंग. या गावची कीर्ती महान, या गावची कीर्ती महान, या गावची कीर्ती महान, या गावची कीर्ती महान. महाबळा हो आले जग, महाबळा हो आले जग, महाबळा हो आले जग, महाबळा हो आले जग. रामनामी गर्वण सावा, रामनामी गर्वण सावा, रामनामी गर्वण सावा, तरंगी जास सावा, तरंगी जास सावा, तरंगी जास सावा, तरंगी जास सावा. हो पुजारी मंदिरामध्ये गर्व नसावा. गच बाधा होते दादा एकतरी तरलाय का, गर्वाचं घर खाली म्हणे उगीच झाली का. बुवा लक्षात घ्या, नामस्मरण अखंड या लुडवे कुटुंबियामध्ये चालू आहे. गेली अनेक वर्ष जन्मापासून नामस्मरण चालू आहे या ठिकाणी. खरोखरच जोरदार टाळ्या पुन्हा एकदा लुडवे कुटुंबियासाठी होऊन जाते. धन्यवाद धन्यवाद. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, कधी संपला नाही आणि संपणारी नाही लुडवे कुटुंबियांचा धडा, लुडवे कुटुंबियांचा धडा. सांगतो बघा, बुवा शिरसाट सांगे नाव भक्ती मार्गे, बुवा शिरसाट सांगे नाव भक्ती मार्गे, बुवा शिरसाट सांगे नाव भक्ती मार्गे. मारवाच्या नगरीत लुडवे कुटुंबियांचा उत्सव हा रंगला, मारवाच्या नगरीत लुडवे कुटुंबियांचा उत्सव हा रंगला. बाबाचा पूजन, बाबाचा पूजन करूया साऱ्यांना भक्ती तरंगुया, बाबाचा पूजन करूया साऱ्यांना भक्ती तरंगुया, बाबाचा पूजन करूया साऱ्यांना भक्ती तरंगुया. हरी नामाची गोडी जरा जागावी गोडी, आहा भक्तीचा फुलोडी रघु जाऊया बदली. मारवाच्या नगरीत लुडवे कुटुंबियांचा उत्सव हा रंगला, मारवाच्या नगरीत याचा उत्सव हा रंगला. बाबाचा पूजन, बाबाचा पूजन करूया साऱ्यांना भक्ती तरंगुया, बाबाचा पूजन करूया साऱ्यांना भक्ती तरंगुया, बाबाचा पूजन करूया साऱ्यांना भक्ती तरंगुया, बाबाचा पूजन करूया साऱ्यांना भक्ती तरंगुया. जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं बाप्पा, जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं बाप्पा, तुझ्या नावाचं याड लागलं. हो तुझ्या नावाचं याड लागलं. हो तुझ्या नावाचं
रूपात्व भंग झाल्यानंतर गजर असतो. आता युट्यूब चालू आहे, एका पुढ्यात असे 4 लोक कोणती टाळी मारतात. टाळी मारण्याचा मुद्देच असतो की तुम्ही मारू खाण्यास टाळी अशी काही गरज नाही. त्याच्या मंडळीत बसलेले असते टाळी वाजायच्यात. बघितलं जरा बारीक लक्ष द्या. आणि युट्यूब चालू असल्यामुळे काही खोटा सांगायची गरज नाही. जीवई नंतर जीओडी म्हणतात. जीवई गॉड म्हणजे देव, जीवई गॉड म्हणजे देव असा 2दा म्हटल्या. त्याका वाटतं काय लिहून घेतले म्हणजे काय घेतलंय तू नंतर बदलशील. आणि युट्यूब चालू हा जीवई. अरे आधी काय निश्चित म्हणत काय एकदा म्हणत जायचा कोणाचा तरी काहीतरी. अरे गजर कुठे तुझं हे श्रीकांत, गजर कुठे हा? आता करतले हो करतो लो. दोघे जाऊन करशात तर बाहेर गजर करतो तो. आता कसा कोणीतरी भुलवलो ना. आणि ती मिरचीचा काय सांगलं असता विरारला रवलो मिरची रवलेली कापल्या ती आता भूल घाली काय तुझ्या आणून द्या का त्यात लायक येतो तू काय सांगतो. भियान म्हणता बारी बॅगरीलो आणि भियान म्हणता बारी ती थोडीशी चूक भूल होती. अभिषेक शिरसाट अशा नावाने बारी ठरलेली होती. तुझ्यासारख्या म्हणा दुसऱ्या घडतोय का नाही. तुला भीतो का तू तमाशा करतास ते का नाही. तू भजन करता का. मी पहिलाच पटवून दिलंय की तू भजन करता करता बुवाक सोडून जगाचो किल्ले सांगा उडून घेतोस आणि त्याका बरोबर ज्यांका नादाक लायतस. हलवली नाही ती हलव त्यात लायक तो आता ते हलवली बोलवली मग पिचवली नंतर करवली काय एक नावं काढले ना त्याच्या गावात असतील ती काय ते पद्धत त्याची तशी हा. आणि बरेच सांगा मंडळी सो तुम्ही शान ऐकलं तू काही जरी केलं तरी टाळी मत मारतोस. तडेसून काय जास्त हे गजना करूची गरज नाही. दुर्जनम प्रथमम वंदे. या जगात काय चालला दुर्जनाचो मान पहिलो. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. हस्तपक्षालन पूर्वात गुद पक्षालन व्यथा. हे तू आता गेलस ना काय करतस पहिला हस्त प्रक्षालन पूर्वात गुद प्रक्षालन व्यथा. आधी हात धुत का आधी मागे धुत माका सांग तू प्रामाणिकपणा आहे आता लिहितच जाणार. ह्या संस्कृत सुभाषित होत तू लिहितस. तू ह्याच्यावर काय करू शकतस मला सांग. तुझा अभ्यास हा मी आता काय बोललंय ना त्याच्यात तू काही करू शकतस मला सांग. उगा धिंगाणो काहीतरी केलं रे 4 गाणी म्हटलंस काय केलंस झालं गजर पूर्ण झालं तुझं. हो काय हे तो मुलगो एक सांगायची गोष्ट म्हणजे बराचसा काय सांगलं मी ह्याका मुंबईत भेटलोय काय बोट दाखवायचा होता काय लग्नीत झाला आणि काय भैया विचारता अरे हिंदी बोलतोस काय मराठी बोलतोस तुझी भाषा तुका तरी कळता. ते इंग्लिशच्या 2 ओळी ते पुन्हा पुन्हा रिपीट मारून तो गजर कसो गजर केलाय. तू गाणं काय एक तयार केल्यान तर मी तुका म्हणत नाही शिस्तीत म्हणून दाखवायचंय गाणं. तर याचा मुलगो शाळेत 10-11 दिवस अक्षरशः शाळेत जाऊ नये. शाळेत 10-11 दिवस न गेल्यामुळे मास्तर घराकडे दिले. घराकडे येतात हे लोटार बसलेलो होतो. मास्तर येताना ह्यांनी बघल्या आणि मुला काय सांगता अरे ते बघ सर येतो जरा लपून राहू. तर तो सांगता अरे बापाशी तियात लपून राहू. तो म्हणतो असं काय विचारता असं काय तर नाही म्हणलं की मास्तरनं काय सांगलं माझा बापूस मेलो म्हणा मी 11 दिवस शाळेत जात नाही. आता ह्या दाखवायचं होतो जिंकतो हे असे जोक सांग. काय गंमत बघा 2 शिव होते 2 शिव आणि त्यांच्यामध्ये हरणी चालली होती. हरिण या मांजर नाही तू काय तर तू बारीक पेटवक दिलंस त्याला माझ्या एक सांगा असो निर्लज्ज हातो निर्लज्जम सदा सुखी. त्याला काय जरी म्हटलंस फक्त दक्षिणास पांतू उचिस तुचीच असतू पुढला काय तर बोलणार नाही. तर त्या 2 शियामध्ये एक हरणी चाललेली होती. धरलेली ना काय तू धरी तू मध्येच काय बोलत राहा नको रे. समोरच्या बोलणारे बोला ऐकत असत तर उठान बाहेर जरी गेलास तरी चला कसा उगा डिस्टर्ब काय करून उघडणार काही सांगताय ना मी बोल राहतो तू येऊन बोलणार इथे असं काय नाही विषय. लाज नाही घेऊ का हो
म्हणजे गमतीत गंमत त्यातल्या तू घरा सोडून देतो असं ह्या सोडला बाकी काय तो काय माझं वादी नाही तितक्याचा तर नाही डिस्टर्ब होता ना त्याच्यामुळे मी बोलायला गेलोय तर मी काय सांगायचं नका तो विषय तिथे राहलो तर त्या दोन सिंहामध्ये हरणी चालली होती एका संताने विचारलं अगं हरणी तुला त्या सिंहाची भीती वाटत नाही का त्यावेळी ती हरणी काय बोलली मला भीती वाटत नाही कारण त्या सिंहाचे ते छोटे बछडे होते त्यावेळी त्यांची आई मेलेली होती आणि ते भुकेने व्याकुळ झालेले होते त्यांना दुधाची गरज होती त्यावेळी त्यांना मी दूध पाजलं म्हणून त्यांनी जंगलात सर्व सिंह वाघ सर्व जनावरांना सांगून ठेवलं की माझ्या आईजवळ जो कोण वाकड्या नजरेने पाहिल त्याची आम्ही खैर करणार नाही आणि ही सांगत असताना बातमी त्या झाडावर होता पोपट त्या पोपटाने ती ऐकली बातमी आणि एका सापाच्या अंगात काटा रुचला होता तो पोपट खाली उतरला आणि त्या सापाच्या अंगातला काटा काढला जसा तो काटा काढला तसा तो साप सावध झाला आणि साप सावध जाता क्षणी त्याने तो पोपटाला दंश केला आणि पोपट तो व्याकुळ झाला त्यावेळी संतांनी विचारलं अरे पोपटा तू स्वतःच्या हाताने तुझं मरण का ओढून घेतलंस की जर मदत करायची असेल तर सज्जनांना करा त्या सिंहाच्या बदल्याना करा पण अशा या दुर्जनांना केव्हाही मदत करू नये याचा आता सांगलाय ना शिस्तीत हा की नाही तू सांगतो की शिकलेल्या पोरग्यांसमोर आपण बोलताना कसा बोला भया उगाच इंग्लिश येता इंग्लिशचा गाणं का ऐता गाणं कुठेही नाही ऐकलं आणि काव्य केल्या तो काय तुझ्याकडे काय हाताचा हा मी म्हणते गाणं आता इंग्लिश